तर मित्रांनो जरा मसाला भाजला आहे. तर झालं पनीर. हे पनीर तुकडं करून घेतलं आपण मस्तपैकी. मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, अंगोचर करून रेडी झाले. तर आज आपल्याला जायचं आहे मस्तपैकी नरसिंहवाडीला. बाहेर वातावरण कसलं झाले बघा, भारी ऊन पडले. आपल्या गॅलरीतली झाडं कसली भारी दिसत आहेत. सकाळचे वाजल्यात 8:30. तर आल्यावर देवपूजा करायला मस्तपैकी. आता देवपूजा करून घ्या, नाश्ता करूया आणि जाऊया देवाच्या दर्शनाला. मित्रांनो चला आता चाललोय वाडीला. नाश्ता पण झालेला आहे. चला तर जाऊया वाडीला मस्त. हे बघा सकाळ सकाळी वाडीचं दर्शन म्हणजे स्वर्गाचं दर्शन आहे. ते कसलं भारी वाटते बघा. चला तर मस्तपैकी आता हातपाय धुवून घेऊया आणि देवाचं दर्शन घेऊया महाराजांचं. चला तर जाऊया. मित्रांनो बघू शकता तुम्ही, काहीच गर्दी नाही आहे मंदिरात. सकाळचा टाईम आहे नाही. तसे वाजलेत 11:15. मित्रांनो चला आपलं दर्शन झालं, आता जाऊया घरला. ऊन पडायच्या अगोदर, ऊन जरा पडले हा विषय आहे. बजरंगबलीचं इथं दर्शन घेऊया आणि जाऊया घरला आता. चला तर मित्रांनो आता वेळ झाला आपली संध्याकाळी चित्र काढायची, ड्रॉइंगची वेळ झाल्या. चला तर ड्रॉइंग काढून घेऊया मस्तपैकी. अजून मी काय तयारी केलेली नाही. चला तर तयारी करूया आणि ड्रॉइंग काढून घेऊया. तर मित्रांनो आता आपण करणार आहे पालक पनीर. हे बघा पालक पनीरला पनीर, अमूल बटर आणि कसुरी मेथी आणि पालक पनीर मसाला तो आपण दुधात भिजत घातला आहे. तुम्हाला फोडणीच्या वेळेस दाखवतो. तर चला मित्रांनो गॅसवर करायचं आपल्याला. तर मित्रांनो बघा साहित्य घेतलो आहे. बारीक कापलेला कांदा, हे मसाला आहे. मसाल्यात आपण कांदा, टमॅटो, मिरची, आलं लसूण आणि गरम मसाले भाजून घातलेले आहेत, बारीक केला आहे. तो पनीर मसाला आपण दुधात भिजून घेतला आहे. हे पालक बारीक केले आपण हिरवी मिरची घालून. बघा आता आपण चालू करणार आहे. श्री गणेश म्हणायचं. चालू केलेलं आहे मित्रांनो आपण. आता गॅसमध्ये जरासं गॅसमध्ये ही तमालपत्री पण अशी घालायची. अमूल बटरचा वापर करतोय आपण, स्पॉन्सर्ड नाही आहे. तमालपत्री टाकूया. नंतर बारीक कापलेला कांदा टाकायचा. ठीक आहे बरोबर. तर बारीक कापलेला कांदा मित्रांनो टाकून घ्यायचं. आता ब्लॉगिंगपेक्षा फूड ब्लॉगिंगचं चॅनल झालं असं मला वाटतं. तर जरा कांदा भाजू द्यायचा मित्रांनो. मित्रांनो बघा कांदा भाजून झालेला आहे. तर तयार झालेला आपल्याला मसाला म्हणजे आपण तयार करून घेतलेला मसाला, स्पेशल मसाला.
सगळा मसाला असं पुसून बिसून घालायचं सगळं यात. पाणी घालून दे जरा. मसाला हलवून घ्यायचा मित्रांनो. तर मित्रांनो मसाला भाजून झाला आहे. आता यात घालायचं पालकची पेस्ट. पालक आणि हिरवी मिरची आहे यात. चटणी बिटणी काय घालत बसायचं नाही, नाहीतर जरा कलर वेगळा होते. कलर वेगळाच होणार थोडा, खरं जरा दिसते पालक पण. तर मित्रांनी एकजीव करून घ्यायचं मस्तपैकी. असा मस्त कलर आला बघा मित्रांनो. पोपटी कलर यायला पाहिजे असा. तर मित्रांनो पालक पनीर मसाला पण घातला आहे आपण यात. बघा कसा क्रीम कलर आला. हे पालक पनीर मसाल्यामुळे होते, कारण की आपण दुधात भिजवलेली आहे. क्रीम बीम कुठली घालत बसायची नाही. जरा हे गरम झालं की मग यात घालायचं पनीर. झाल्यावर तर मित्रांनो जरा मसाला भाजला आहे. त्यात झाल्यावर पनीर, हे पनीरचे तुकडं करून घेतलेत आपण मस्तपैकी. हलवून घ्यायची आहे. कस्तुरी मेथी घालायची. कस्तुरी मेथी अशी चोळून घालायची. तर मित्रांनो मीठ घालायचं चवीप्रमाणे. कसं आहे तुमच्या ठीक आहे. तर मित्रांनो झालं काय आपलं पालक पनीर. तर मित्रांनो एक स्पेशल टिप म्हणजे एकदम मसालेदार जेवण असल्यावर असं साखरेचं त्यात 4 दाणे टाकायचं. ही हॉटेलवाली सांगत नसतात, तर मी तुम्हाला सांगतो. तर मस्तपैकी याला बारीक फ्लेमवर शिजू द्या. झालं आहे आपलं पालक पनीर.